काही समारंभ असो किंवा काही स्पेशल, तेव्हा काय बनवायचे याच्यासाठी सर्वात आधी नाव येतं ते पनीरचं. पण हॉटेलचंच का मागवायचं, जेव्हा आपण हॉटेलपेक्षाही मजेदार जबरदस्त भाजी जेव्हा घरात बनवू शकतो, तेव्हा बाहेरून आणण्याची गरजच नाही आहे. चला तर मग पाहूयात ही रेसिपी कशी बनवायची. नमस्कार, मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षाही जबरदस्त पनीरची भाजी. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी मी इथे एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून पनीर तळता येईल एवढंच. आता तेल छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी इथे 250 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे. ते अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. लक्षात असू द्यात की पनीर जेव्हा तुम्ही टाकता त्यावेळेस तेल हे तुमचं छानसं गरम झालेलं असलं पाहिजे. थंड तेलामध्ये जर तुम्ही पनीर तळाल तर ते तळाशीच चिटकतं. पनीर तेलामध्ये टाकल्या ते उलटून नाही घ्यायचं. थोड्या वेळाने म्हणजे पनीर जेव्हा वाटेल की थोडंसं तळले गेलेलं आहे, त्यावेळेसच ते उलटून घ्यायचे आहे. त्याला अशाप्रमाणे आपण छानसं तळून घ्यायचं आहे. जास्त डीप फ्राय नाही करायचं. जास्त डीप फ्राय झालं तर ते कडक होतं. पण भाजीमध्ये पनीर जे असतं ते सॉफ्टच असतं, त्यामुळे आपण हलकं इथे थोडंसं तळून घेतलेलं आहे. आणि आता इथे तळलेलं पनीर जेव्हा आपण लगेचच काढून ठेवतो, ते हार्ड होऊ नये यासाठी मी इथे गरम पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून साईडला ठेवणार आहोत. आता इथे ग्रेव्हीसाठीची तयारी करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे, अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे, 2 टोमॅटो, 2 कांदा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची, हे सर्व कट करून मी हे तेलामध्ये टाकून घेतलेले आहे. आता याला आपण थोडंसं हलवून घेणार आहोत. जोपर्यंत कांदा, लसूण आणि जे टोमॅटो आपण टाकलेलं आहोत त्याचं कच्चंपण जे जाणार नाही तोपर्यंत. याच्यामध्ये मी 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि याला छानसं हलवून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं झाकूनही ठेवायचं आहे जोपर्यंत ग्रेव्ही आपली छानशी शिजणार नाही. 2 ते 3 मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघू शकता यामधलं पाणी जे आहे पूर्णपणे आटलेलं आहे. आता ही जी ग्रेव्ही आहे आपण साईडला काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. मिश्रण थोडंसं गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाहू शकता ही पेस्ट आपली रेडी आहे. आता नेक्स्ट आपण याची ग्रेव्ही बनवायला घेणार आहोत. गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे आणि 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, 1 हिरवी विलायची टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ती पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी आपण याला तेलामध्ये परतून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ग्रेव्ही चिटकलेली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेलं आहे. आता ग्रेव्हीमध्ये मसाले टाकायचे आहेत. त्यासाठी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा जे आहे ते धना पावडर टाकलेली आहे आणि 2 चमचे इतकं जे आहे ते मी पनीर मसाला घालून घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले जे आहेत ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर 2 चमचे इतकं मी ताजी मलाई घेतलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीम घ्यायची असेल तर क्रीमही घेऊ शकता आणि 1 चमचा दही घ्यायचा आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या की जेव्हा फ्रेश क्रीम टाकतो किंवा दही टाकतो, गॅसची फ्लेम जी आहे ती लो असणं गरजेचं आहे, कारण दही जे आहे ते फुटेल आणि मलाई जी आपण ॲड केलेली आहे तीही फुटण्याची शक्यता असते. त्यावेळी गॅसची फ्लेम आधी लहानच ठेवायची आणि मग हे सगळं मिक्स झाल्यानंतरनं तेव्हाच तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवू शकता. आता याच्यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, यामुळे पनीरला एक उत्तम सुगंध येईल. मसाले ग्रेव्हीमध्ये छानसं शिजण्यासाठी याच्यामध्ये अर्धा कप मी पाणी घालून घेतलेलं आहे. याला छानसं मिक्स करून आपण याला एक 2 ते 3 मिनटासाठी झाकून घेणार आहोत, ज्यामुळे मसाल्यांचं फ्लेवर जे आहे ते उत्तम येईल. 2 ते 3 मिनटांनं बघू शकता ग्रेव्ही छानशी शिजली गेलेली आहे. याच्यामध्ये एक घट्टपणा आलेला आहे जो आपल्याला हवा आहे पनीरच्या भाजीमध्ये. याला छानसं एकदा हलवून घ्यायचं आहे. आता ग्रेव्ही ही तयार आहे. तर जे पनीर आपण ठेवलेले होते मिठाच्या पाण्यात भिजून
तेच याच्यामध्ये टाकायचे आहे आणि मीठही चवीनुसारच टाकायचं आहे, कारण पनीर भिजत घालत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपण टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं, चवीनुसार होईल तेवढंच मीठ घालायचं आहे. याला एकदा छानसं हलवून घ्यायचं आहे आपण आणि गॅस मंद ठेवून छानसं पनीर याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे, ज्यामुळे मसाले पनीरला व्यवस्थित लागतील. 2 ते 3 मिनटासाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता पनीर